अलमट्टीने मर्यादा ओलांडली। केंद्रीय जल आयोगाच्या नियमानुसार अलमट्टी धरणातील पाणी पातळी ऑगस्ट पर्यंत 517.50 मीटर पेक्षा जास्त ठेवू नये असा स्पष्ट नियम आहे। महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या राज्यपालांच्या बैठकीतही हे धोरण निश्चित करण्यात आले आहे। मात्र या नियमाकडे दुर्लक्ष करत 21 जुलै रोजी सायंकाळी अलमट्टी धरणाची पातळी 518.10 मीटर पर्यंत पोहोचली। त्यामुळे कृष्णा खोऱ्यातील पूरस्थितीबद्दल पुन्हा चिंता व्यक्त होत आहे। सांगली पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी अलमट्टी धरणातील पाणीसाठा कमी ठेवण्यासाठी आणि विसर्ग वाढवण्याची लेखी विनंती केली होती। मात्र अलमट्टी धरण प्रशासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केले असल्याचे चित्र दिसत आहे। उलट धरणातील पाणीसाठा वाढवण्यावरच भर दिल्याचे निरीक्षण समोर आले आहे। हवामान विभागाच्या माहितीनुसार यंदाच्या मान्सूनवर एल निनोचा प्रभाव राहण्याची शक्यता असली तरी सध्या कृष्णा नदी खोऱ्यात पावसाचा जोर कायम आहे। कृष्णा खोऱ्यातील बहुतांश धरणांमध्ये 60% अधिक पाणीसाठा झाला असून आगामी काळात पावसाची तीव्रता वाढल्यास कोयना वारणासह अन्य धरणातून विसर्ग वाढण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर अलमट्टी धरणात पाणीसाठा नियंत्रित ठेवणे आवश्यक असल्याचे सांगली पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले होते। सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सीमा मोहिते यांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी सायंकाळी 6 वाजेपर्यंत अलमट्टी धरणात 99.170 टीएमसी पाणीसाठा झाला होता। धरणात गेल्या 10 तासात सरासरी 65,083 क्युसेक पाण्याची आवक होत असतानाही कृष्णा नदीपात्रात केवळ 12,500 क्युसेक विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे। त्यामुळे अलमट्टी धरणातील जलपातळी वाढत असून ती आता 518.10 मीटर झाली आहे।